₹1 पीक विमा योजना बंद. भरपाईचा आधार केवळ पीक कापणी प्रयोग. शेतकऱ्यांना खरीपसाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% विमा हप्ता भरावा लागणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती शाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पीक विमा योजनेत मोठे बदल झालेत. ₹1 पीक विमा योजना आता बंद झाली आहे. मग आता काय? चला तर जाणून घेऊया सुधारित पीक विमा योजना 2025चे सविस्तर अपडेट. सुधारित पीक विमा योजना खरीप 2025 पासून महाराष्ट्रात लागू होत आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत जे प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे आवश्यक आहे. सन 2025-26 या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत दिनांक 9 मे 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 2 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनिव्हर्सल शॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 9 विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20/3/2025 रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरून राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन व उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याच्या प्रस्तावास दिनांक 29/4/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुलक्षून पुढील शासन निर्णय घेण्यात येत आहे. सन 2025-26च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत घेऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरिता राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखमींच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येईल. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्रजलमय वने, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट. सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमाद्वारे सहभाग घेऊ शकतात. सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी कप अँड कप मॉडेल 80/110 नुसार राबविण्यात येईल. तसेच पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येऊन त्याबाबत शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल. सुधारित पीक विमा योजना राबविण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्तादाराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पिके विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांचे सरासरी नुकसान काढताना भात, गहू, सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान 50% भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन 50% भारांकन पीक कापणी प्रयोगाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल व यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल. या संदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेले निर्देश लागू राहतील. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्राची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देतेवेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50% रक्कम
केंद्र व राज्याच्या इस्क्रॉव अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल। यासाठी उघडावयाच्या इस्क्रॉव अकाउंटला मान्यता देण्याबाबत शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल। सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत होणारा खर्च हा अनिवार्य खर्चाअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पुढील लेखा शीर्षकाखाली भागविण्यात येईल। या योजनेसाठी आयुक्त कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे नियंत्रण अधिकारी राहतील। तसेच सहाय्यक संचालक लेखा 1, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 1 यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येईल। केंद्र शासनाने सदर योजनेकरिता वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व अटी व शर्ती योजनेतील सर्व सहभागी होणाऱ्यांकरता लागू राहतील। सदर योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांची राहील। तसेच आयुक्त कृषी यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत मासिक आढावा घेऊन त्याबाबतचा प्रगती अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आहे त्या स्वरूपात चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। ही योजना बदलली असली तरी ती अजूनही नैसर्गिक संकटापासून आपलं पीक वाचवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला योजनेचे नियम नीट समजून घेऊन हप्ता भरावा लागेल। तुमचे मत काय आहे? सुधारित योजना योग्य आहे का? कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या माहिती सेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।